नमस्कार, मी सचिन कारलेकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ कारलेकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे ते अमरनाथ यात्रेसाठी आणि मागच्या भागात आपण बघितलं की उधमपूर ते बालटाल या 250 किलोमीटरच्या अंतरासाठी आम्हाला तब्बल 15 तास प्रवास करावा लागला. काय अडचणी आल्या, कसा प्रवास केला, हे सगळं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं आहे. मित्रांनो, रात्री 9:15 वाजता बालटालच्या बेस कॅम्पमध्ये पोचलो आणि खरंच सांगतो, कॅम्पमध्ये पोचलो, पाठ टेकली आणि जे झोप लागली ते पहाटे उठलो ते प्रचंड पावसाच्या आवाजानं. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. मित्रांनो, समोरचे जे पर्वत रांगा दिसत आहेत त्याच्या पलीकडं श्री अमरनाथ विराजमान आहे आणि बालटाल बेस कॅम्पपासून हे अंतर साधारण 14 किलोमीटर आहे. इथनंच देवाला नमस्कार केलाय आणि आभार मानलेत त्याचे. इथपर्यंत तरी येऊ शकलो. आता चहा प्यायला जातो, इथे लंगर लागलेले आहेत. मित्रांनो, श्री अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. लाखो भाविक पुढच्या 40-50 दिवसात इथं येणार आहेत आणि या भाविकांच्या जेवणाची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था हे असे जे लंगर आहेत त्यामार्फत होते. हा संपूर्ण रस्ता जो आपल्याला दिसतो याच्या दुतर्फा आपल्याला असे शेकडो लंगर उभारलेले पाहायला मिळतात आणि हे सर्व निशुल्क असतं. इथं यासाठी आपल्याकडनं 1 रुपयाही घेतला जात नाही. मित्रांनो, माझ्या समोर जो डोंगर आहे तिथं असलेला घाट आहे हा जगप्रसिद्ध जोजिला पास आहे आणि या घाटातून पलीकडे आपण लडाखमध्ये प्रवेश करतो. ज्या मंडळींना लेह लडाखकडे जायचं आहे त्या मार्गाचा वापर करतात. आमची कॅम्प साईट ही इथनं आता आम्ही निघतोय श्रीनगरला जायला. काल रात्री इथं प्रचंड पाऊस झालाय आणि या पावसामुळं यात्रा थांबवण्यात आली आहे. मित्रांनो, एवढा लांबचा प्रवास करून इथपर्यंत पोचलो आणि अगदी पायथ्यापर्यंत आलोय आणि मात्र श्री अमरनाथाचं दर्शन घेता येत नाहीये. ह्या एका विचारानं सगळेच जण नाराज झाले होते. पण मित्रांनो, एक खरं सांगू का, निसर्गाच्या पुढं मानवाचं काही चालत नाही हे अगदी खरं आहे. आणि इथं आल्यावरती जेव्हा आपण निसर्गाचं एक रौद्र रूप पाहतो तेव्हा मात्र माघार घेणं हा एकमेव मार्ग असतो. काल रात्री जेव्हा आपण आलो होतो तेव्हा वाहनतळात थोडी तरी जागा शिल्लक होती. आता गाडी लावायलाही जागा शिल्लक नाही आहे. इतकी गर्दी बालटालमध्ये झालेली आहे. बरं, ही फक्त बालटालची गर्दी आहे बरं का. पहलगामच्या दिशेनं जे भाविक येतील ती संख्या वेगळी असेल. पहलगाम आणि बालटाल इथले दोन्हीकडचे भाविक मिळून अमरनाथच्या गुफेपाशी जेव्हा पोचतात तेव्हा तिथं प्रचंड गर्दी होते. आणि मित्रांनो, जर अशा ठिकाणी परतीच्या प्रवासात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मात्र परतीचा प्रवास अत्यंत भयानक होतो. मागच्या वर्षी आम्ही तो भयानक अनुभव घेतलेला आहे आणि म्हणूनच अत्यंत जड अंतःकरणाने श्री अमरनाथाचं दर्शन न घेता माघारी फिरायचा आम्ही निर्णय घेतला. यात्रा थांबवली असं कळलंय आणि आमचं फ्लाईट आहे लगेच उद्याचं, म्हणून आम्ही लगेच श्रीनगरला जातोय. संपूर्णपणे भरलेलं आहे. हजारो गाड्या इथे आहेत आणि या सर्वांना या पार्किंगमधनं येऊन इथं आधी रजिस्ट्रेशन करायचंय आणि मग रजिस्ट्रेशन झाल्यावरती RFID कार्ड घेऊन इथं जायचं. इथं आपलं लगेच स्कॅन होतं आणि मग तिथून बाहेर पडायचं. मित्रांनो, यावर्षी प्रशासनानं इथं बरीच खबरदारी घेऊन खूप सुविधा चांगल्या दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ हे समोरचं वाहनतळ. मागच्या वर्षीपर्यंत धूळ मातीचं एक मैदान होतं. आता मात्र याच्यावरती व्यवस्थित सपाटीकरण करून, डांबरीकरण करून गाड्या व्यवस्थित इथं उभा करता येतात. पण आता ही जागा देखील कमी पडायला लागली. आमची गाडी इथंच कुठंतरी होती म्हणून ड्रायव्हरला म्हटलं, बाबा तू गाडी वर घेऊन ये, आणि मग गाडीत बसलो आणि पुढं आम्ही निघालो. बर्फ आच्छादित उत्तुंग अशी ही शिखरं, त्याच्या सभोवताली हिरवाईनं नटलेले हे सर्व परिसर, मधून वाहणारी ही नदी आणि त्याच्या शेजारी हा सुंदर रस्ता. सुख आहे इथनं प्रवास करणं म्हणजे. इथून निघताना मनात एक विचार आला, जर स्वतःची गाडी घेऊन मी पुण्याहून आलो असतो तर अशा परिस्थितीमध्ये अजून 2 दिवस थांबून मला श्री अमरनाथाचं दर्शन घेऊन परत येता आलं असतं. यावर्षी विमान प्रवास करून जम्मूला आलो होतो
कटराला जाऊन माता वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं होतं आणि परतीच्या प्रवासाची पण विमानाचीच तिकीटं काढली होती आणि त्यामुळं आता परत जावं लागतंय. मित्रांनो, बालटाल बेस कॅम्पकडे भाविकांचा ओघ मात्र काय कमी झालेला नाही आहे. हजारो गाड्या बेस कॅम्पकडे येत आहेत. या बिचाऱ्या भाविकांना हे माहीतच नाही की आजच्या दिवसाची जी यात्रा आहे ती स्थगित करण्यात आली आहे आणि जर का असाच पुन्हा पाऊस झाला तर ती उद्या देखील स्थगित ठेवण्यात येणार आहे. थोड्याच वेळात सोनमर्ग शहर पण आम्ही ओलांडलं आणि पुढे श्रीनगरकडे जायला निघालो. सोनमर्ग आणि त्याच्या आसपासचा परिसर अत्यंत सुंदर आहे, निसर्ग अप्रतिम आहे. इथून प्रवास करत असताना एक वेगळाच आनंद मिळतो. हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलेला युरोपचा जो भाग आहे त्या भागातून प्रवास करत असल्याचा भास इथून प्रवास करताना होतो. निसर्गाचा हा सुंदर प्रवास आमचा सोनमर्ग टनलपाशी आल्यावरती संपला. आता इथून या बोगद्यातून आम्हाला पलीकडच्या दिशेला म्हणजे श्रीनगरकडे जायचं आहे. बोगद्यात प्रवेश केला आणि थोडं अंतर पुढं गेल्यावरती उजव्या हाताला एक गाडी बंद पडलेली दिसली. त्याहीपेक्षा त्याच्या मागं मात्र लांबच लांब रांगा लागल्या होत्या वाहनांच्या. याच्यावरनं आपल्याला अंदाज येऊ शकतोय की अमरनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची किती गर्दी होत आहे. कंगनच्या पुढे श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्या थांबवण्यात आल्या आणि मग बाल्टारकडे जाणारा भाविकांचा जो जथ्था आहे त्या गाड्यांना प्राधान्य देण्यात आलं आणि भाविकांचा हा ताफा सुरक्षितपणे पुढे गेल्यानंतर मग श्रीनगरकडे जाणारी वाहतूक खुली करण्यात आली. थोड्याच वेळात श्रीनगर शहरात प्रवेश केला आणि मग आमचा प्रवास सुरू झाला तो दल लेकच्या शेजारी असलेल्या सुंदर रस्त्यावरनं. दल लेकच्या सभोवताली असलेला हा रस्ता याचा परीघ जर मोजायचं झालं तर साधारण 27 किलोमीटर आहे. इथून प्रवास करताना निसर्गाच्या खूप सुंदर वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. अशा या सुंदर परिसरातनं प्रवास करून आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. राहिलोय श्रीनगरमधल्या एका उत्तम अशा हॉटेलात. सुंदर असं हॉटेल आहे, पण श्रीनगरमध्ये पण आम्हाला AC लावायला लागतोय. सगळा परिसर राजबाग म्हणून परिसर आहे हा. राजबाग मधलं हॉटेल मिराज म्हणून मिराज सुंदर आहे. दुपारी इथं जेवण केलं आणि संध्याकाळी आम्ही काही मित्र इथून बाहेर पडलो ते श्रीनगरच्या लाल चौकात जाण्यासाठी. संध्याकाळची वेळ होती. विद्युत रोषणाईनं रंगलेला नटलेला हा लाल चौक पाहून छान वाटत होतं. श्रीनगर लाल चौक में हम खड़ा है अभी. पहला बार मैं कश्मीर में आया हूँ. बहुत बढ़िया है. प्रधानमंत्री मोदी का तरफ से बहुत बढ़िया ये चल रहा है यहाँ पे. कोई दिक्कत नहीं, सब खुश है, सब कुछ बढ़िया चल रहा है. वो मस्त घुमाया, सब लोग इधर प्यार करते हैं. लाल चौक श्रीनगरची ही सध्याची परिस्थिती आहे. श्रीनगरच्या लाल चौकातली ही संध्याकाळ कायम स्मरणात राहणार आहे, कारण इथं घरच्यांसाठी भरपूर अशी खरेदी केली. खूप छान असे 2-3 तास घालवले आणि मग इथून पुन्हा आमच्या हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. हो गया अन्ना, अभी रिक्षा से जाते हॉटेल राजबाग जाना है. राजबाग इथून आमच्या हॉटेलवर जायला आम्हाला साधारण एक अर्धा तास लागला. हॉटेलवर पोचलो, फ्रेश झालो, जेवण केलं आणि मग आराम केला. मित्रांनो, दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही श्रीनगरमध्ये फिरणार आहोत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये क्या है? ये वो है नाशपाती. एक्चुअली वो बोलते हैं उसको टांग. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही आता इथून बाहेर पडतोय. मित्रांनो, श्रीनगरमध्ये आलोय आणि श्री शंकराचार्यांचं जे मंदिर आहे तिथं गेलो नाही असं होणार नाही. त्यामुळे आज सर्वप्रथम शंकराचार्यांचं मंदिर ज्या टेकडीवरती आहे तिथं जाण्यासाठी आम्ही बाहेर पडलोय. श्रीनगर शहरापासून साधारण 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती एका सुंदर टेकडीवरती हे मंदिर वसलेलं आहे आणि इथे जाण्यासाठी आपल्याला स्थानिक ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीनं देखील वरपर्यंत जाता येतं. एका छोट्याशा घाटातून आपल्याला प्रवास करून मंदिरापर्यंत पोचता येतं.
मित्रांनो, अमरनाथ यात्रेसाठी येणारे लाखो भाविक आवर्जून न चुकता श्रीनगरमधल्या या मंदिराला भेट देतात आणि त्यामुळं आज देखील असे हजारो भाविक इथं आले होते आणि रस्ते मात्र जाम झाले होते. आम्ही चालत चालत या 250 पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचलो. साधारण 8व्या-9व्या शतकात जगद्गुरू शंकराचार्यांनी या स्थानाला भेट दिल्याची नोंद आढळते आणि इथं त्यांनी तपस्या केल्याची पण नोंद आहे. 1961मध्ये द्वारकापीठाचे शंकराचार्य त्यांनी जगद्गुरू शंकराचार्यांची प्रतिमा इथं बसवली. मित्रांनो, मुख्य गर्भगृहाकडे जाण्यासाठी आपल्याला अशा या पायऱ्या चढून वरपर्यंत जावं लागतं. गर्भगृहाच्या अलीकडे असलेल्या चौथऱ्याच्या इथं जी जागा आहे तिथून संपूर्ण श्रीनगर शहराचं दृश्य आपल्याला पाहता येतं. मित्रांनो, मी गर्भगृहात जाऊन दर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो. मंदिरातून आपण जेव्हा खाली उतरतो डाव्या हाताला आपल्याला एक छोटंसं तपस्या स्थळ पाहायला मिळतं. मित्रांनो, हे ते स्थान आहे जिथं स्वतः जगद्गुरू शंकराचार्यांनी तपस्या केली होती. तपस्या स्थळामध्ये जाऊन नमस्कार केला आणि मग खाली उतरलो. तिथं आता जोशमार्ग म्हणून एक आहे, तिथं जायचा प्लॅन आहे. चालता चालता मध्येच मला चंद्रा अण्णाशी मराठीमध्ये कोणीतरी बोलताना ऐकू आलं. हे पण पुणेकर कुठनं? शिरूरचे. हो बोल ना. आपला कुठलाही आवाज ऐकू येतो डोंगरातनं मराठीचा, लगेच कळत आणि आलाय आपला आलाय. तुम्ही इथं काय म्हणजे काश्मीर फिरायला का अमरनाथ फिरायला आले? बरं झालं फिरून का? कुठं कुठं जाऊन आला? इथे श्रीनगर मध्ये फिरलो, हा. परत दाल लेकला गेलो होतो. ते बर्फाचं वरती हा, सोनमार्ग गुलमार्ग तिकडे. गुलमार्ग तिकडे गेलो. किती दिवस फिरला? 3 दिवस चला. आम्ही दिल्ली सगळं फिरलो. हो का? आणि उद्या जाणार का आज जाणार? आज 3 वाजता हे प्लेन. ओके, हॅपी जर्नी, बाय बाय. 4-5 घंटा लगेगा ना जाने में? नहीं, मतलब जाके आने में? जाके आने में लगेगा 5 घंटे. तो अपन यूसमार्ग जाके आएंगे. यूसमर्ग है, हाँ यूसमर्ग ही जाएंगे. हाँ, यूसमार्ग चलो जाएंगे. चलते हैं. ओके. मंडळी, श्रीनगर शहरापासून साधारण 50-55 किलोमीटर अंतरावरती युसमर्ग नावाचं एक ठिकाण आहे. अत्यंत सुंदर, सिनिक, निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आणि इथं पोहोचण्यासाठी आम्हाला साधारण 2-1 तासांचा प्रवास करावा लागणार आहे. ये कौन सा एरिया है? पंथा चौक कहते हैं ना इसको. पंथा चौक. यहाँ पे भी कुछ रजिस्ट्रेशन होती है ना यहाँ पे ही. अमरनाथ यात्रा है? अमरनाथ यात्रा के लिए जो गाड़ियाँ हैं ना, हाँ ये है. अच्छा, यही है ना यार. काय सुंदर आहे बघ हे घर आणि याचं लाकडी काम बघ. वो गैलरी पूरा लकड़ी का है. ऐसा घर बनाया. कहीं अगर अपने वो मिल जाए रुक के देखने के लिए झाड़ तो कोई बात नहीं, जहाँ पे जला हाँ, ना एक आधा फ्लावर या फ्रूट लगा होगा. वहाँ पे रुकेंगे. आम्ही आत्ता ज्या प्रदेशातून प्रवास करतोय हा संपूर्ण भाग बदाम आणि अक्रोडच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मी बदाम आणि अक्रोडचं झाड कधी पाहिलेलं नव्हतं, म्हणून ड्रायव्हरना विनंती केली की जर कुठं थांबता आलं तर थांबूया. पण तत्पूर्वी चहा प्यायचा का असं ड्रायव्हरने विचारलं. चाय पियोगे यहाँ पे? हाँ चलेगा, मिलेगा. हे चरारे शरीफ गाव आहे आणि या गावात आम्ही चहा प्यायला थांबलोय कारण सकाळपासून चहाच नव्हता घेतला. हा इथला लोकल बस स्टँड काहीतरी आहे, थांबलोय इथं. चरारे शरीफमध्ये चहा घेतला, काही वेळ तिथं थांबलो आणि मग पुढे युसमर्गकडे जाण्यासाठी निघालो. ये पाइन के ये सारे पाइन पाइन ट्रीज है ना ये? क्या बोलते हैं इसको? कंदेजन. कंदेजन कंदेजन. खाने दजन. हम पत्थर को कश्मीरी में बोलते हैं कंज. क्या बोलते हैं, एक बार फिर से बोलो. पत्थर को बोलते हैं हम कश्मीरी में कंज. कंज कइन. कंज. अच्छा, ये जो है ना हाँ। पत्थर लगे हुए कंज. कंज बोलते हैं इसको. और इस इलाके को क्या बोलते हैं? कंज. कंदेजन. 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 कंदेजन.
अच्छा मेरे को एक हमेशा दिमाग में एक सवाल आता है, पूरी दुनिया कश्मीर देखने आती है, कश्मीर अलग अलग जगह देखने, और कश्मीर ये कहाँ जाता है क्या घूमने के लिए? कश्मीर में यहाँ पे है ना इतनी सारी जगह है घूमने के लिए। हाँ, तो कश्मीर का आदमी कहाँ घूमता है फिर? कश्मीर में ही घूमता है ना, तो मतलब वो पहलगाम जाएगा, यूसमर्ग, गुरेज वैली जाएगा, मेरा तो जैसा हम लोग अभी आए कश्मीर घूमने, तो ये सारी जगह देखी, यहाँ पे भी आएंगे वो। यही जगह यहाँ यही जाएगा आएंगे। हाँ, हमें आदत है ज्यादा जाने के लिए, अगर पैसे होते हैं ना हाँ, तो हम उमरा के लिए जाते हैं या उम्रा हज जाते हैं, हज पे जाते वहाँ पे जाते हैं। हैं। हाँ, वहाँ पे जाते हैं। मेरी आदमी का मौसम कौन सा है, जब लोकल का कौन सा ये मौसम समर में घूमते हैं। घूमते हैं? हाँ, इसी टाइम पे वो घूमते हैं। तब जब पैसे है तब सही बात है, घूम सकते हैं, सही बात। जब नहीं है तो वो तो हमें ही पता है पिछले साल को कितनी मुश्किल होती है। हाँ ना, वो 2022 से हाँ 22 में हुआ था ना, वो 25 में पूरा टूरिज्म पे इफेक्ट हो गया था। खत्म हो गया। मतलब अशा प्रकारे ड्रायव्हरशी गप्पा मारत आमचा प्रवास सुरू होता आणि मग थोड्याच वेळात युसमर्गचं जे प्रवेशद्वार आहे तिथं आम्ही पोहोचलो. युसमर्ग म्हणून आहे, इथं पोहोचलोय आम्ही. सगळे पाईनचे जंगल आहेत हे सगळे, पाईन ट्रीज. निसर्ग आहे सगळं इथं. हमारा वो फिर कितना है साहब? हम 4 जन का 2000 रुपये देंगे सर. उसमें कहाँ जाएगा सर? इथनं आता घोडं केलंय, कारण हा सगळा परिसर फिरायचा आहे आम्हाला. आणि याच्यासाठी सुरुवातीला बघा इथं खूप निगोशिएशन तुम्हाला हे करायला लागतं या लोकांची. आधी यांनी 2000 प्रति व्यक्ती सांगितले आणि आता 4 जण आम्ही 2000 जातोय. त्यांच्या काय म्हणतो आपण, गैरफायदा आपण घेत नाहीये बरं का. या माणसांना 500लाही परवडतं म्हणून ते तयार झालेत. देखो साहब, ये अभी लाल हो गया, 2 मिनट हो गया, 2 मिनट में लाल हो गया. इसने अभी रंग दिखाया, देखो खाओ, है ताजा है. ये कितना बढ़ता है, कितना बड़ा हो जाता है ये चेरी? इतना ही होता है, इतना ही होता है. अच्छा इससे खांसी वासी ठीक होती है. अच्छा. अगर ज्यादा खाएंगे ना, ये ढीला छोटा थोड़ा. युसमर्ग पण एक खूप सुंदर निसर्गरम्य असं स्थान आहे. चारी बाजूनी डोंगरानं वेढलेलं पाईनचं जंगल असलेलं, आणि इथं साधारण एक 5-6 किलोमीटरचा एक ट्रॅक तयार करण्यात आला आहे, जिथं आपण घोड्यावर बसून या संपूर्ण परिसरातून फिरू शकतो. पेहलगाममधल्या हल्ल्यापूर्वी इथं पर्यटक भरपूर येत असे. आता मात्र पर्यटकांची संख्या एकदम कमी झाली आहे. आमचा घोडेवाला त्याची व्यथा सांगत होता. 8 दिन 10 दिन के बाद नंबर आता है साहब जी, आपका कसम से. आपका नंबर हाँ, यहाँ से तो घोड़े वाले. अरे बाप रे. जी जी, टूरिस्ट कम है इसीलिए. पर अभी तो टूरिस्ट बहुत आ रहे हैं ना. हाँ, यहाँ तो कम ही है, आपने देखा. अमरनाथ आने वाले जाते. अमरनाथ ये आने वाले यहाँ आते कि नहीं आते? नहीं, वो कहाँ थे. त्यानं वरनं त्या ट्रॅक वरनं आणायच्या ऐवजी मधनं आणलं. आता तुम्ही पैसे कमी दिले की ते मग बरोबर आहे ना. तुम्हालाही शॉर्टकट देणार ते. पण काय बार्गेन करायला पाहिजे, कारण मग ते कधी कधी असं वाटतं गैरफायदा घेतात का काय. ते सांगतानाच चौपट सांगतात. आपण नाही आलो तर त्यांचे पोट नाही भरणार. नाही ते बरोबर आहे, पण आपण यावं म्हणून पण त्यांनी नीट हे केलं पाहिजे ना. काश्मीरमधल्या इतर पर्यटन स्थळांपेक्षा थोडं वेगळं, थोडं बाजूला असलेलं युसमर्ग हे पर्यटन स्थळ आहे. इतर पर्यटन स्थळांच्या मानानं इथं गर्दी कमी असते. काश्मीरच्या या भागातली पारंपरिक घरं बघा, लाकूड आणि मातीची, मातीनंच सगळी लेपलेली, सारवलेली. वरती पण तुम्ही छतावर बघितलं असेल असं माती टाकली.
होय, पूर्ण अशी लाकडाच्या ह्याच्यात. इथं आता त्यांचे कोणाचे तरी घरच्यांचे स्टॉल वगैरे असतील, त्यांनी इथं बसा असं सांगितलं. इथं एक छान पदार्थ आम्हाला खायला मिळाला. मक्के दी रोटी सरसो का साग आणि गरम गरम या भाकऱ्या आणि भाजी आणि त्यासोबत काश्मीरी लोणचं. एक भन्नाट अफलातून प्रकार होता. असं मस्त दुपारच्या वेळेत इथं खायला मिळालं. ते खाल्लं, थोडा वेळ इथं आराम केला आणि मग इथून बाहेर पडलो. याच्या पुढं नाही जाऊ शकत आपण, कारण हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. तिथं पोलीस अडवतात आपल्याला. याच्या पुढं नाही जायचं. ही दूधगंगाचा हा ट्रॅक आहे. ट्रेकिंग केली जाते क्या आदमी लोग? अभी जाते हैं आगे दूध गंगा अच्छा, जी सिविल भी नहीं, कोई नहीं नहीं किस वजह से, मतलब? वही पहलगाम अटैक के बाद। अच्छा, बंदी किया है क्या? ओके ओके ओके, जी जी ताकि यहीं तक आप लोग आ सकते. ओके. पहलगामच्या नंतर दूधगंगाचा जो ट्रेक आहे तो बंद केलाय सर्वांसाठी. इथं आर्मी त्याच्या पुढे जाऊ देत नाही. काश्मीरमधल्या तरुणांच्या हातात क्रिकेटची बॅट आणि बॉल बघून छान वाटत होतं. मित्रांनो, अशा प्रकारे 1-2-2.5 तासाची युसमर्गमधली आमची ही सफारी समाप्त झाली. आप दोनों जी जी बढ़िया है सर, बढ़िया सर. एक फोटो निघाला की इनके साथ. फोटो हाँ क्यों नहीं. भरले, आता जागा नाहीये गाड्या लावायला, एवढी गर्दी झाली. एक गोष्ट जाणवते, स्थानिक काश्मीरी लोक पण इथं खूप येतात फिरायला. युसमर्गचा सुंदर प्रवास संपवून आता आम्ही पुन्हा श्रीनगरकडे जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, मला वाटेत बदाम आणि अक्रोडची शेती बघायची होती आणि हे मी ड्रायव्हरनं सांगितलं होतं आणि मग त्यांनी एके ठिकाणी गाडी थांबवली. आपण जे बदाम खातो ना नेहमी, ती बदामची शेती काय म्हणजे शेतीच म्हणायला लागेल, या भागात मोठ्या प्रमाणात होती. तर आपण बदामचं झाड कसं दिसतं ते बघू. अच्छा, ये ॲपल आहे, याला हा, हे सफरचंद लागलेत बघायला. लगे हुए ना वो, पहले वो ग्रीन कवर अच्छा 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 अच्छा, इसके अंदर निकलेगा वो चल वाला. हे बदाम असं लागतं. इसका पत्ता भी अलग होता है. इसका एप्पल का पत्ता देख लो, इसका पत्ता भी देख लो. हे बघ, याला बदाम लागलेत. ही फळं आहेत बघ असं. आणि मग याच्यात आतमध्ये ते ये सूखता है क्या फिर? बादाम ये सूखता है ना, ये जो अच्छा, नॅचरली उड़ जाएगा ये. तो वो अच्छा. अंदर जो शल है ना, हाँ. वो वैसा ही रहेगा. फिर वो. बेचते हैं ना ये. आधे क्या करते हैं, आधे जो है ना हाँ. वो ऐसे ही शल वाला ही लेते हैं हाँ. ना, आधे अच्छा आधे शल वाले ही लेते हैं ना, अच्छा, शेलवा. आधे वो लेते हैं. वजन के हिसाब से लेते हैं ना, हाँ. actually बात. पाणी नसलं तर फक्त ते पाणी पाहिजे ना. हे मोठे वृक्ष आहेत, हे अक्रोडचे वृक्ष आहेत. तुम्हाला आता अक्रोड जे कच्चं असतं ना ते फळ दाखवतो. हे बघा, हे लगडलेत. इथं जर तुम्ही बघितलं ना, हे बघा, हे फळ आहे बघा तिथे. हे बघा, हे असं भरलं आहे बघा. हे इथं भरपूर अक्रोड लागलेले आहेत बघा. इथं पण हे अक्रोडचं फळ. सफरचंद खाल्ले त्यांनी झाडावरचं. एक नंबर आहे. गोड आहे ना एकदम. गोड आहे. अजून गोड होईल. आता ते आता बारीक आहे ना, बारीक आहे. कच्चे आहे, त्याच्यामुळे थोडं कमी आहे गोड. तयार झालं, मोठं झालं की एकदम एक नंबर एक ना. नंबर. ते पण चोरून तोडले. ते चोरून तोडलेलं अजून गोड लागतं. अजून गोड लागतं. पैसे नाही देत ना, त्याच्यामुळे गोड जास्त लागतं. मित्रांनो, कधी विचारही नव्हता केला मी की मला हे असं सफरचंदाच्या बागा, अक्रोड आणि बदामाची शेती पाहता येईल. आज ही एक इच्छा जी होती ती मात्र पूर्ण झाली. मागच्या 3 दिवसांचा हा सगळा प्रवास जेव्हा आठवतो तेव्हा एक विचार येतो की जे आपण ठरवतो ते प्रत्येक वेळेस होतच असं नाही.
कारण हेच बघा ना, पुण्याहून जेव्हा निघालो होतो तेव्हा ठरवलं होतं सर्वप्रथम माता वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन मग अमरनाथाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. ठरल्याप्रमाणे देवीचं दर्शन आमचं छान झालं. पण श्री अमरनाथाच्या यात्रेसाठी पुढे निघालो आणि मग ज्या काही अडचणी आल्या, जो काय त्रास झाला तो अनपेक्षित होता. आणि त्यात काल रात्री पाऊस पडल्यामुळं श्री अमरनाथाचं दर्शन मात्र यावर्षी आमचं चुकलं. कदाचित अमरनाथाची पण हीच इच्छा असेल. पण त्यामुळं झालं असं की माझ्या हातात 48 तास मिळाले. मला काश्मीरचा हे दुसरा भाग, ही दुसरी बाजू बघता आली. इथल्या लोकांशी बोलता आलं, इथलं स्थानिक जेवण जेवता आलं. आणि हा अनुभव कदाचित मला ठरवून देखील मिळाला नसता. त्यामुळं माझं असं प्रामाणिक मत आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मित्रांनो, अशा प्रकारे माझी ही काश्मीरची यात्रा आज आता समाप्त होत आहे. मी केलेला प्रवास, मी दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.